सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पापरी गावात द्राक्ष, डाळिंब आणि पेरू या पिकांना जबर फटका बसून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख अमित ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. अमित ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे नुकसान गंभीर आहे, हा विषय सरकार दरबारी मांडणार असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही त्यांनी केली. या नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता सर्वांचे लक्ष सरकारच्या मदतीकडे लागले आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो, सोलापूर. ते नफ्यातलं तर सोडून द्या, पण निव्वळ गेलेलं माझं 35 लाख रुपये निव्वळ म्हणजे प्रॉफिट घातलेलं. आज त्या 35 लाखातनं 5 लाख सुद्धा म्हणजे उत्पन्न आहे. एवढे वाईट अवस्था माझी झालेली आहे. मग एवढं द्राक्ष नाही, पेरूचं तसंच आहे, इतर पिकाचं तसंच आहे. गुलाब माझे 4 एकर गुलाब आहे. अगदी झाडाला पाला राहिला नाही. लाखावरचं नुकसान, मोठं नुकसान आहे. तरी शासनाने आतापर्यंत आमचे आमदार खरे येऊन गेले, प्रणिता शिंदेचं शिष्टमंडळ येऊन गेलं, पण अजून आदेश आला नाही किंवा अजून आमचा पंचनामा केला नाही ह्या पिकाचा. आज 5वा-6वा दिवस आहे. या 6 दिवस झालं त्यांची वाट बघतोय पंचनाम्यासाठी, पण अजून काय पंचनामा झाला नाही. आदेश आल्यानंतर करू म्हणते ते, आणि अजून कुठली मदत झाली नाही. एवढे आम्हाला मदत व्हावी एवढे शासनाकडून. गावातले 40-50 लोकांची घरं पण पत्ते उडून गेले. केळीचे बागा, बाकीचे सगळे बागा आहेत, बरेच सगळ्याच नुकसान झालंय. कुणाचा कांदा आहे, गहू आहे, हरभरा आहे, कुणाचं बरेच पीक आहेत ती सगळ्याची भयंकर वाटोळ झालेलं आहे आमच्यापर्यंत. साहेब, आपली काय प्रतिक्रिया असला? आता शेतकऱ्यांनी गारण आपल्यासमोर मांडलेला आहे, पंचनामे देखील झाले नसलेले सांगतात. काय नाही, मी आता हे अवकाळी पाऊस आणि हे गारा पडतात हे आपल्या हातात नसतात. सो मला वाटतं मी फडणवीस साहेबांना भेटणार आहे, कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि मला वाटतं त्यांना भेटून शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भरपाई कशी होऊ शकेल याच्यावर आपण काम करू. मला वाटतं कारण हे द्राक्षांची परिस्थिती, ही फळांची परिस्थिती, मला वाटतं अनेक बेदाण्यांची सगळं ते दाखवणार आहेत. पण भीषण परिस्थिती आणि हे आपल्या हातात नसतं, पण सरकार म्हणून कुठेतरी आपल्याला त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि मला वाटतं की मी फडणवीस साहेबांना भेटून हेच सांगणार आहे की जेवढी जास्तीत जास्त आपण त्यांची भरपाई करू शकू तेवढं मला वाटतं त्यांना तो दिलासा मिळेल. मला या वाईट परिस्थिती सलग 3-4 वर्ष आहे निसर्गाचा हुकूम आहे. सलग 3ऱ्या वर्ष, गेल्या वर्षी बी मे महिन्यात झालते, त्याच्या पहिले एप्रिल मे झालं. असं 3 वर्ष सलग आपत्ती झाली. पण अजून आम्हाला 1 रुपया शासनाचा कुठल्याही पैशात नाही. मागे गेल्या वर्षी सुद्धा मिळाला नाही. गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला आमच्या बागायदाराला कोणाला भेटलेलं नाही. मी नक्की प्रयत्न करू.